श्री स्वामी समर्थ. तुमची मेष रास आहे तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे. अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण येत्या 15 जूनच्या भयंकर महाअमावस्येच्या आधी संपूर्ण ब्रह्मांडात एक विलक्षण उलथापालथा होणार आहे. एक अशी अद्भुत आणि दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख, गरिबीचे समूळ उच्चाटन करेल. आणि सर्वात महत्त्वाचा धक्का म्हणजे त्या एका व्यक्तीचे नाव तुमच्या कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी सुद्धा वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर हा 15 जूनच्या काळोख्या अमावस्येआधी घडणारा साक्षात ईश्वरी असा संकेत आहे. मेष राशीच्या जातकांनो, अत्यंत साहसी, ऊर्जेने भरलेल्या, प्रत्येक कामात पुढाकार घेणाऱ्या, पण सध्या मानसिक त्रासातून आणि क्रोधाच्या संयमातून जाणाऱ्या भाग्यवान मेष राशीच्या जातकांनो, अत्यंत सावध राहा, कारण येत्या 15 जूनच्या अमावस्येपूर्वी तुमच्या नशिबाचे संपूर्ण चक्र एका रात्रीत उलट फिरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या मरणयातना सहन करत आहात, ज्या एकाकीपणाच्या अंधारात, नातेवाईकांच्या टोमण्यात आणि मानसिक त्रासात तुम्ही जगत आहात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त रहस्यमय हालचाली सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे एक अत्यंत पवित्र आणि दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेली आहे. ही शक्ती तुमच्या घरात असं काही सुख समृद्धीचं वादळ घेऊन येणार आहे, ज्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य एका झटक्यात नष्ट होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार जितका सुखाचा आहे, तितकाच तो सुरुवातीला तुम्हाला पुरता हादरून सोडणारा देखील आहे. कारण मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही स्वभावाने अत्यंत स्वाभिमानी, स्पष्ट वक्ते आणि आतून भावनिक आहात. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या घटना, गोष्टी केवळ एक योगायोग आहेत, तर तुम्ही खूप मोठ्या संभ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार, जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळोखात तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी काही भयंकर आणि स्पष्ट असे संकेत देते. तुमच्या आजूबाजूला गेल्या काही तासात अचानक असे काही रहस्यमय बदल झाले असतील, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेले असेल. पण आता सावध व्हा, कारण 15 जूनच्या अमावस्येची ती गडद रात्र लागण्यापूर्वीच तुम्हाला तुमच्या घरात एका अशा रूपाने आगमन होणार आहे, ज्याचे नाव ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येणार आहे. डोळे आनंदाश्रूंनी घळाघळा पाणवतील. आता सर्वात मोठा काळजाचा ठोका चुकवणारा प्रश्न असा आहे की तुमच्या घरात प्रवेश करणारी ती दिव्य शक्ती नक्की कोणत्या रूपात येणार आहे. तुमच्या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी एखाद्या चमत्कारिक युगपुरुष वाटसारू बनून येणार, की तुमच्या घराचा उंबरठा उजळवायला एखादा सिद्ध पुरुष तुम्हाला गुप्त असा कानमंत्र द्यायला येणार आहे, किंवा थेट तुमच्या घरात लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्म घेऊन तुमच्या संपूर्ण घराचं कल्याण करणार आहे. या 3 रूपांपैकी कोणतं रूप 15 जूनच्या अमावस्येआधी तुमच्या दारावर दस्तक देईल, आणि या महाचमत्काराला ओळखण्यासाठी तुम्हाला कोणते भयंकर संकेत पाहावे लागतील, या सर्व रहस्याचा पर्दाफाश आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आणि भविष्यवाणीमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल, म्हणून जराही न थांबता शेवटपर्यंत नक्की ही भविष्यवाणी आणि व्हिडिओ ऐका. तर मेष राशीच्या जातकांनो, येत्या 15 जून रोजी उजळणारी ही महाअमावस्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावस्येला घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि प्राचीन सिद्धांतानुसार या अमावस्येच्या नेमके काही दिवस आधी संपूर्ण ब्रह्मांडात
एक मोठी सकारात्मक उलथापालथ सुरू होते. देवगुरु बृहस्पती आणि तुमच्या राशीचा परममित्र असलेल्या ग्रहांची एक अशी दुर्मिळ, बलाढ्य आणि महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे, जिचा थेट आणि तीव्र प्रभाव तुमच्या मेष राशीवर पडत आहे. हा ग्रह बदलच इतका वेगवान आहे की 15 जूनची मुख्य तिथी उजळण्यापूर्वी तुमच्या नशिबाचे एक चक्र प्रचंड वेगाने फिरणार असून आजवर रखडलेली तुमची सर्व कामे अचानक मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे. तुमचा राशी स्वामी पराक्रमी मंगळ ग्रह असला तरी गेल्या काही काळापासून तुम्ही राशीवरील इतर कठीण ग्रहांचा काळ आणि मानसिक संघर्ष सहन करत आहात. परंतु या अमावस्येच्या आधी त्याचा तो भयानक नकारात्मक प्रभाव अचानक थंडवणार आहे, थांबणार आहे आणि तुमच्या राशीला इतर शुभ ग्रहांची आणि भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. तेव्हा नशिबाचे बंद दरवाजे एका रात्रीत उघडणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, त्यामुळे हा काळ तुमच्या विचारसरणीत आणि कार्यात प्रचंड स्पष्टता घेऊन येईल. आज तुमच्याच घरात राहून, तुमच्या अगदी जवळ राहून, तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे, तुम्हाला अंधारात ठेवणारे कपटी, मतलबी लोक कोण होते याचा अत्यंत धक्कादायक खुलासा या अमावस्येच्या नंतर होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यांवरील अंधाराची पट्टी ओढून काढणार आहे. कारण शत्रूचे सर्व डावपेच उलथून टाकण्यासाठी तुमचा राशी स्वामी मंगळ आता सज्ज झालेला आहे. या बदलत्या ग्रहमानामुळे तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेली ती वेदना, खोल असो, टोचणारा एकटेपणा असो किंवा नैराश्याची भावना, ती एकाच झटक्यात नष्ट होणार आहे. आणि 15 जूनच्या अमावस्येच्या नंतर सर्व काही तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत निर्णायक आणि तितकेच भीतीदायक ठरणारे, कारण ग्रहांची ही महायुती तुमच्या समोर अशा काही घटना घडून आणेल ज्या पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण निसर्गाने तुमच्यासाठी एक अत्यंत सुवर्ण वैभवशाली मार्ग तयार करून दिला आहे. या नव्या पर्वाची सुरुवात अमावस्येची रात्र सुरू होण्यापूर्वी म्हणजे येत्या काही तासात तुमच्या घरात होईल. त्यासोबतच 15 जूनची ही अमावस्या तुमच्यासाठी तुमचे आयुष्य उजळण्यापूर्वी तुमच्या घरात एक अत्यंत पवित्र, अदृश्य आणि दिव्य ऊर्जेचा प्रवेश होऊन नकारात्मक शक्तीचा नाश होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या घरात, नात्यात आणि समाजात तुम्ही जे काही मरण यातनेसारखे दुःख सहन केले, त्याला पूर्ण विराम देण्याची वेळ आता आलेली आहे. स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी, अगदी घरच्यांनी सुद्धा तुमचा सरळपणाचा, आक्रमकतेचा गैरफायदा घेऊन तुम्हाला पावलोपावली जे टोमणे मारले होते, तुमच्या परिस्थितीवर तुमची जी क्रूर थट्टा केली होती, ते सर्व मानसिक त्रास आता संपणार आहे. कारण तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द, तुम्हाला रात्रभर रडवणारे ते टोमणे आता त्या लोकांच्या घशात अडकतील. कारण ही दिव्य शक्ती तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात आता प्रवेश करणार आहे. लक्षात घ्या, हा दैवी चमत्कार 15 जूनच्या आधी तुमच्या घरात अशा काही घडामोडी घडून आणेल ज्या पाहून तुमचे निंदक आणि शत्रू थक्क होतील. ज्या लोकांना तुम्हाला नेहमी कमी लेखलेले होते, तुमच्या आर्थिक परिस्थितीची, अपयशाची त्यांनी जेव्हा चेष्टा केली होती, हेच लोक आता तुमच्या समोर मान झुकवून उभे राहतील. घरात गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून पैशाच्या चणचणीमुळे, सततच्या कटकटीमुळे जे काही मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, ते वातावरण ही दिव्य शक्ती एका क्षणात प्रफुल्लित करून शांत करून टाकेल. अचानक तुम्हाला धनलाभाचे असे काही गुप्त मार्गही मोकळे होतील, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमची रखडलेली कामे, कोर्ट कचेरीचे वाद आणि जुनी थकबाकी सुद्धा अत्यंत वेगाने तुमच्या पदरात पडेल. मित्रांनो, लक्षात घ्या की ही दिव्य शक्ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, तुमच्या घराला एका अदृश्य, अभेद्य अशा सुरक्षा कवचाने वेधून घेणार आहे. तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास सुरू झाल्यामुळे घरातील दारिद्र्य, अलक्ष्मी, नकारात्मक ऊर्जा समूळ नष्ट होणार आहे
आजवर ज्या मानसिक त्रासाने तुम्हाला नैराश्याच्या गर्तेत ढकललेले होते, ती सर्व काळी सावली या दिव्य शक्तीच्या प्रकाशाने दूर होणार आहे. तुमच्या घरात सुखसमृद्धी, ऐश्वर्याचा असा काही महापूर येणार आहे की कालपर्यंत तुम्हाला टोमणे मारणारे नातेवाईकच आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी आणि तुमच्याकडून मदत मागण्यासाठी स्वतःहून तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहतील. लक्षात घ्या, आता जे काही सांगते ते ध्यान देऊन ऐका, कारण 15 जूनच्या या महाअमावस्येपूर्वी तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एकाच वेळी अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तींचा संबंध येईल, ज्या तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरा-मोहरा बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे तुमच्या समोर युग-युग पुरुषासारखा किंवा दैवीय तेज असलेला एखादा वाटसरू अचानक येईल. हा कोणताही सामान्य माणूस नसेल, तर ब्रह्मांडातून थेट तुमच्यासाठी पाठवलेला एक देवदूत असेल. हा वाटसरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अत्यंत हताश असाल, तेव्हा अचानक प्रकट होईल. तो तुमच्याशी जास्त काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुखी समृद्ध जीवनाचा एक असा गुप्त कानमंत्र देऊन जाईल, ज्या एका शब्दाने तुमच्या मनातील सर्व भीती आणि संभ्रम कायमचा नष्ट होईल. सोबतच मेष राशीच्या जातकांनो, दुसरी अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखादा सिद्ध साधू पुरुष किंवा एखादी तपस्वी पुरुष थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक देईल. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी एक प्रचंड अस्वस्थता, नात्यांमधील दुरावा निर्माण झालेला होता, त्याचे निराकरण करण्यासाठी हा साधू निमित्त ठरणार आहे. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि जुन्या वाईट नजरेचा अंत होणार आहे. तो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल. तो तुमच्या डोळ्यात पाहून तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुपिते सांगेल, जी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. या साधूच्या मुखातून निघालेले शब्द थेट ईश्वराचा आशीर्वाद असतील. मित्रांनो, जे तुमच्या घरात सुखाचा आणि महापूर घेऊन येणार आहेत. त्यासोबतच या सर्वांमध्ये तिसरी घटना आनंददायी असेल, तर ती म्हणजे तुमच्या घरात किंवा अगदी जवळच्या नात्यात एक दिव्य बाळाचा जन्म होणार आहे. तसा शुभ संकेत तुम्हाला मिळेल. हे बाळ म्हणजे तुमच्या घराण्याचे कल्याण करणारं साक्षात कुलदीपक असेल. या बाळाच्या पाऊलगुणांनी तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरीचे वाद किंवा नातेवाईकांचे टोमणे एका झटक्यात हवेत विरून जातील. जेव्हा घरातील लोक या आनंदाच्या वार्ताची किंवा त्या व्यक्तीचं नाव तुमच्या कानावर घालतील, तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवून तुमचे डोळे नकळतपणे पाण्याने भरतील. या तीनही घटनांपैकी कोणतीही एक रूप 15 जूनच्या अमावस्येच्या आधी तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. हा साक्षात ईश्वरी शक्तीचा पूर्वलिखित न्याय असेल. मित्रांनो, त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मेष राशीवर आणि तुमच्या मनावर जो एक भयंकर, अशुभ आणि संशयास्पद ग्रहांचा प्रभाव होतो, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यांमध्ये विष कालवण्याचं काम केलं होतं, तो काळाकुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या महाअमावस्येनंतर संपूर्ण नष्ट होईल. ही वाईट सावली दूर होताच तुमच्या मनातील सर्व भ्रम, भीती, असुरक्षिततेची भावना एका झटक्यात नाहीशी होईल. तुमच्या मनावर जे काही एक प्रचंड भावनिक ओझे होते, ज्यामुळे तुम्हाला रात्रीची झोप येत नव्हती, ते ओझे इतके हलके होईल की तुम्हाला बऱ्याच दिवसांनी सुटकेचा श्वास घेता येईल. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील अत्यंत जवळच्या सदस्यासोबत जे जुने गैरसमज, वाद गुदमरून टाकत होते, ते या अमावस्येच्या नंतर अत्यंत शांतपणे मिटणार आहेत. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे आळ घेतले होते किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला होता, त्यांना आता स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल. ही माणसे स्वतः तुमच्याजवळ नतमस्तक होतील. तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी एक निखळ, मनमोकळे हसू पाहायला मिळेल. निसर्ग तुम्हाला या अभूतपूर्व बदलाचे काही अत्यंत गुप्त आणि विशेष संकेत 15 जूनच्या आधी म्हणजे येत्या काही तासात येण्यास सुरुवात करेल. जर तुम्हाला अचानक जुनी अर्थपूर्ण गाणी वारंवार ऐकू येत असतील किंवा त्या विशिष्ट रूपाचे संकेत वेगवेगळ्या ठिकाणी अचानक तुमच्या
डोळ्यासमोर येत असतील तर समजून जा की दैवी शक्तीने तुमचे नशीब बदलण्याचे काम सुरू केलेले आहे. रात्रीच्या वेळी अचानक एका विशिष्ट वेळी तुमची जी जाग येणे किंवा मनात काहीही भीती न वाटता अत्यंत प्रसन्न वाटणं, हा देखील या बदलाचा एक भयंकर स्पष्ट महासंकेत आहे. मित्रांनो, हा संकेत दिसताच सावध व्हा आणि समजून जा की तुम्ही तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ते महाकाय, महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी, मेष राशीची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आणि त्यापूर्वी सकाळी उठून सूर्याला मनोभावे नमस्कार करा. कारण सूर्यदेव तुमच्या राशीत उच्चाचे असतात आणि ते तुम्हाला अफाट यश देऊ शकतात. त्यानंतर आपल्या देवघरात गाईचा शुद्ध तुपाचा एक दिवा लावून अत्यंत शांत चित्ताने आपल्या कुलदेवतेचे आणि आपले स्वामी समर्थांची मनापासून प्रार्थनाही करायची आहे. हा छोटासा तोडगा सुद्धा या अमावस्येच्या काळोखात तुमच्या घरातील उरली सुरलेली नकारात्मक ऊर्जा आणि संपूर्ण वास्तुदोष समूळ नष्ट करून टाकेल. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला साखर, काळे तीळ किंवा तांदूळ यासारख्या वस्तूंचे मनोभावे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील दोष मिटून ग्रह प्रचंड बलवान होऊ शकतात, ज्याचा थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि ढासळलेल्या नात्यांवर घडून येऊ शकतो. या उपायानंतर घरातील कटकटी, भांडणं ही बंद होतील, संपूर्ण घरात सुख समाधान येईल, अखंड शांतता नांदेल. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्मांची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अगदी मनापासून इथपर्यंत ऐकलेला आहे आणि तुमच्या अंतर्मनाची अशी साक्ष पटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर आत्ताच आत्ता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जो भक्त संपूर्ण श्रद्धेने स्वामींचे नाव घेईल त्याच्यावर स्वामींची असीम कृपा राहील, आशीर्वादाचा वर्षाव होईल, यात तीळ मात्र देखील शंका नाही. जुन्या सर्व निराशा मागे सोडून 15 जून पूर्वी होणाऱ्या दिव्य बदलाचे आनंदाचे स्वागत करा. स्वामी महाराज तुमचे सदैव भले करो, कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.